Thank you.
हेलो 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 चेक 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 हेलो 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 चेक चेक थोड़ा सा शांत हेलो 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 चेक 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 हेलो हेलो
हॅलो चेक. बरं सगळ्यांना शेवटपर्यंत आवाज येतो का मित्रांनो? आहे माहौल. आज तो दिन बनेगा भाई, छोडेगा नाही मैं. बदलाव ना, त्यासाठीच गोवागडवरून इथं आलोय, त्यासाठी तर आलोय. बरं जर मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नसेल तर आवर्जून सांगा. या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा आधी या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतोय या शक्तितुऱ्याचा ठाण्या वाघ ज्यांच्याकडे बघून आम्ही ही कला जोपासली. हा शक्तितुरा शिकलो घडलो त्या माझ्या गुरु समाज असणाऱ्या रायगड भूषण कैलासवासी तुरेवाले शाहीर रामचंद्र घाणेकर यांना, त्याप्रमाणे माझ्या कोकण गावचे पालशेज गावचे कैलासवासी कोकण भूषण तुरेवाले शाहीर सुधाकर गावणकर बुवा यांना देखील आपण या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतोय. सर्वांनी कृपया आपापल्या जागेवर फक्त 1 मिनिट उभं राहायचंय आणि आपण श्रद्धांजली अर्पण करायचंय. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, उदय मामा की. आता कशी जरा कार्यक्रमाला मजा वाटते आहे ना. सर्वप्रथम या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर माझे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय आदरणीय तुरेवाले शाहीर विकाजी लांबुरी बुवा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन माझा प्रश्न घेऊन जायचा आहे, तुमचा विषय द्यायचा आहे. धन्यवाद. साजन स्पर्शाची जाणीव भाळले मन खुळे या वेळाचे नाच रे भाविलो शकुणाच्या फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले. आणि या ठिकाणी तुमच्या चरणावरती हे कवळ ठेवते, पुष्प ठेवतोय, म्हणायचे काय बघा. तुझ्या सहवासात श्वासात ध्यासात हृदयात जपतो तुला नित्याने मान प्रेमान रंग
स्मरतो तुला नामोज माप पाठी ठाक नामोज माप पाठी ठाक या कलेचा लाविला छंद हे रसिका कळले रे तुला जुळले कर्माचे जुळले रे जुळले रे कर्माचे जुळले रे अखंड महाराजाचा राजदैवत राजे शिव छत्रपती महाराजांना त्रिवार वंदन करून धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊना त्रिवार वंदन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून अखंड महाराष्ट्राचा राजदैवत सरसेनापती माननीय हिंदू जय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू आनंद भिडे साहेबांना त्रिवार वंदन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबईच्या चेवणी नतमस्तक माझ्या गावची माऊली माझी पाठलागी आई व्याघ्रामणी मातीच्या चेवणी नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान कोकण कलाप्रेमी मित्र मंडळ यांच्या सौजन्याने कलवी आणि तुळा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. तर या ठिकाणी कलजीवाले श्री नूतन ज्ञानेश्वर नृत्य कलापचा मी शाहीर सुयोग सुरेश पालकर मुक्काम पोस्ट तालुका लोहार जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री सुनताई देवी नृत्य कलापचा अरूर लोहार मुंबई यांच्या वतीने जमवणाऱ्या तमाम नाचप्रेमी कलाप्रेमी नागरसिकांना शाहीर मानाचा मुद्रा मित्रांनो या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक
आमचे दादा मांडवकर, सचिन माधव, सुशांत मोरे, मंदार कानाडे आणि अंकुश सकपाल त्या 5 मित्रांनी मिळून हे आयोजन केलं आहे. आणि म्हणायला गेलं तरी साधी गोष्ट नाही मित्रांनो, कारण या माझ्या 5 पांडवांनी आज हाऊसफुलचा 90% माझा हा थिएटर फुल करून दाखवला. जोरदार काय होऊन आहे, कारण कोकण गाण्याची खासियत आहे, एकदा मनावर घेतलं आहे ना, एकदा मनावर घेतलं की ते पार पडल्याशिवाय आमचं कोकण काही गप्प बसत नाही. म्हणून सांगतो. आणि खरोखरच आज मित्रांनो एक आनंदाची सांगायची गोष्ट म्हणजे हे यांचं पहिलंच आयोजन आहे. या 5 मित्रांनी हे पहिलंच आयोजन केलंय आणि आज जवळपास 8 वर्षाने या रंगभूमीवर मी हा पहिला शो करतोय. 8 वर्षांनी मित्रांनो, हे चांगलं एक सांगण्यासारखी एक गोष्ट आहे. आणि म्हणून आज रसिक तुम्ही या मंडळावर विश्वास ठेवून, आम्हा दोन्ही शाळेवर विश्वास ठेवून आज या ठिकाणी हा 90% हॉल फुल केला, त्यासाठी खरोखर तुमचे मनसे आभार मानतो. त्याचप्रमाणे मित्रा, या ठिकाणी बघा ही सेवा पुढे नेण्यासाठी माझ्या सोबतीला साथ करत आहे ढोलकीवाले माझा सक्का भाऊ, गुहागर तालुक्यातील नामवंत ढोलकीपट्टू म्हणून त्यांची ओळख आहे, ढोलकीपट्टू यश पालकर. त्याचप्रमाणे ढोलका साथ करताय चिपळूणची शान, ज्यांची ढोलकी वाजते पण बोलते असे माझे मित्र साहिलदादा केळकर. त्याचप्रमाणे गांजो मास्टरला आहे गुरुनाथदादा धामनसकर, कीबोर्डला आहे रितीदादा चव्हाण. त्याचप्रमाणे ऑक्टोबरच्या साथ करतायत वेदादादा पवार. आणि हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत साऊंड घरशी साऊंडचे सर्व त्यांचे सर्व सहकारी प्रथमिताचा घरशी यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझ्या सर्व कोरस मंडळी, शैलीवादक, झांजवादक, कुठ्यात आमचं आप्पा कुठं आहे, खास गोवावरनं आलाय गोवागर, हा अप्पा घेऊन अप्पाना कसा धप्पा देतो बघा आहे ना, यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला मित्रांनो या ठिकाणी काही शाहिरी वर्ग उपस्थित आहे, त्यामध्ये माझे गुरुबंधू आदित्यदादा खांडेकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी सुधाकर तुपट माऊली त्यांचे चिरंजीव त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या कलाक्षेत्रात पदार्पण केलं आहे ते रोहितदादा तुपट या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील मी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स बरेचसे कॅमेरे लागले, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो, कारण मी नवीन आहे. हा ना, मी नवा आहे पण तू या ठिकाणी छावा होऊन जाणार, याद करणार नाही. हा तरी या ठिकाणी बघा ही मुंबई नगरी आहे. मुंबई नगरी म्हटलं की वेळेला महत्व पाहिजे आहे ना, एक माणसाने किंमत कमी द्या, आपण वेळेला महत्व पाहिजे म्हणून थोडक्यात सर्वांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ज्यांनी मला घडवलं आदरणीय सन्माननीय प्रमोददादा भूमे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मी चरण स्पर्श करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या गवळणीने मित्रांनो मला नावारूपात आणलं त्या गवळणीचे गीतकार सचिनदादा आगळे हे या ठिकाणी काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, परंतु त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असतो, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझी गुरु माऊली नामदेव मुरकर माऊली, त्याचप्रमाणे नारायणचा प्रेम माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो, त्यांचे देखील मी चरण स्पर्श करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण माझ्या समाज मंदिर मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष माझे आधारस्तंभ ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, नेहमी माझ्या पाठीशी उभे राहतात, ते आदरणीय वसंतदादा गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या गावावरून माझा मित्र परिवार आला आहे. त्याचप्रमाणे काही जणांचे मित्रांनो मेसेजद्वारे मला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांना देखील मी सर्वांना मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी बघा मित्रांनो माझ्या मते राजीवच्या क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आहेत, आवाज येतोय काय, तर आवाज येतोय, ते देखील आलेले आहेत, त्यांचा देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझा मित्र रुपेश गावडे, शुभम कोळी असतील, या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो. त्यानंतर राहिले कोण माझे प्रतिस्पर्धी शाहीर शब्दांचे जादूगार सन्माननीय आदरणीय विकासचे नामोरे बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व संगीतकार, त्यांचा सर्व संच, या सर्वांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करून मी माझ्या पहिल्या वरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो
या रंगमंचावर मी कसं बोललो की जवळजवळ 8 वर्षांनी या पहिला कार्यक्रम करतोय. थोडीफार काय जर चूक झाली तर मोठ्या मनाची पत्रात घ्याल अशी आशा करतो आणि माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. वक्रतुंड सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस तिच्या उजळामध्ये वाढवलं, लहानाचं मोठं केलं, बहुमोल असा हा जन्म दिला, त्या माझ्या आईच्या चरणावरती, त्या आपल्या आईच्या चरणावरती मी स्तवन करतो. कारण बघा, लहानपणी आपल्या आईशी हातावर 5 रुपये झाले 5 रुपये तरी आपण सगळ्यात श्रीमंत माणूस समजायचो. पण आज तिच्यात पैसा आहे ना, पण आई जवळ नाही, हे दुःख आहे, ही शोककला आहे. म्हणून बघा, जर आजच्या काळात जर कोणी सुखी असेल तर तो पंढरीचा वारकरी आणि माझा शेतात राहणारा शेतकरी असेल. कारण त्यांची आई वडील त्यांच्या जवळ आहे. आणि म्हणून ईश्वराचं रूप ज्याच्यामध्ये मी पाहतो त्या माझ्या आईच्या चरणावरती हे स्तवन म्हणतोय. म्हणायचे काय, देवांमध्ये मी रूप तुझेच पाहतो, की मी या तुझी न्यारी या रणात सांगतो. अगं सदैव उपकारांचा मी ऋणीच राहतो, आणि तुझ्या चरणासी आई हा माझा देह मी वाहतो. म्हणून म्हणायचं काय बघा, काय वर्णू लीला तू दिला जन्म मला. आता 9 महिने या लेकराला तू गुजरात वाढवलं, त्या माझ्या आईला काय म्हणतो, काय वर्णू लीला तू दिला जन्म मला. कसे मी फेडावे ते ऋण उपकारांचे आई तुझ्या, अगं कसे मी फेडावे. तुझ्या पोटी आई या लेकराला, अगं तुझ्या पोटी आई या माते जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई आले करा
तुझ्या पोटी आई आले कराला, तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. दैवत माझे तू मूर्तिवंत साकार, जीवना माझ्या तू दिला गाकार. चालविले मला तू धरून दोन्ही पार, वाहत होते तुझ्या दुधाची आधार. काय महिमा मातेचा स्वामी तिन्ही जगाचा, काय महिमा मातेचा स्वामी तिन्ही जगाचा. तुझ्या ज्ञाने भिकारी बनावे, तुझ्या पोटी आई आले कराला, तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. उगवी दिला आई तुझा गौवारा, सुख दुःखाची जणू सावलीच तुझी, मायेचा तुझा गलावारा. जशी हरण पाडसाला, तशी गाय वासराला, जशी हरण पाडसाला, तशी गाय वासराला. गाडी धरून तिने गजावे, तुझ्या पोटी आई आले कराला, तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. काय वर्णुलीला तुझा जन्म मला, काय वर्णुलीला तुझा जन्म मला, ऋणाचे आई तुझ्या कसे मी फेडावे. तुझ्या पोटी आई आले कराला, तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळाले. तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे.
तुझ्या पोटी आई यार करा पुन्हा तुम्हाला ते जन्म मिळावे. बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी आई व्याघ्रांबरी माते सोनू विकाजी गोपा कृष्ण विकुगुणाजी विठ्ठल रामचंद्र गुरुवर्य नारायण गुरुवर्य नामदेव सुधाकर प्रमोद अखंड भानुदास सोळीचा विजय गोल शक्ती वाले छत्रपती शिवाजी. महाराज या राजा, हो. धन्यवाद. या ठिकाणी बघा बक्षीस आलंय. आमचे मित्र पंकज रमेश आगरे वडवली बक्षीस पुरवलं दादांच्या माध्यमातून मला 200 रुपयाचं बहादर बक्षीस आलंय. त्याचप्रमाणे श्री पंढरीनाथ गावडे गुरागर यांच्याकडून आमच्या नाथ मंडळासाठी 201 रुपयाचं बहादर बक्षीस आलंय. त्याचप्रमाणे मित्रांनो असे अनाउन्समेंट करायचे. स्वर्गीय शाहीर सुधाकर अरविंद तुपळ त्याचप्रमाणे स्वर्गीय ढोलकीपटू सुनील सदानंद बागळे यांच्या स्मरणार्थ कळगीतुला जंगी सामना शक्तीवाले असणार आहे. आमचे गुरुबंधू शाहीर कुमार आदित्य खांडेकर आणि तुरेवाले असणार आहे शाहीर देवेंद्रजी जिमनबुवा. आणि हा कार्यक्रम मित्रांनो शनिवारी 15 ऑगस्ट या दिवशी सायंकाळी 6 वाजता चंदन सार मिळाल येथे आहे. त्या सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. या दोन्ही शाहिरांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी मित्रांनो गण सादर करतोय बघा. आजपासून बरोबर 50 दिवस मोजून बघा. बरोबर 50 दिवस आपल्या या बाप्पाच्या आगमनासाठी राहिले. कधी एक त्याचं पुढचे रूप पाहतोय आहे ना. सगळ्यांना उत्सुकता लागले की विघ्नहर्ता कधी येणार त्याचं आगमन कधी होणार. अरे ती वसुंधरा तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाले. त्या वृक्ष वेली तुला प्रफुल्लित करण्यासाठी बहरून आल्या आणि फक्त आता होड लागले ती फक्त या बाप्पाच्या आगमनाची. बुवा म्हणतात जास्त वेळ घेत नाही है ना. कुठे बुवा या साईडला काय बुवा म्हणतात ना डायलॉग बुवाचा डायलॉग. अरे नाच करते काय लांबोरे काय नाच करते काय. अरे पण मी म्हणतो काय म्हणतो नाच तुम्ही नाही करायचं. नाच तुमचा नाही. नाच या माझ्या रसिकांचा करा. कारण ते म्हणून आपण त्यांनीच आपल्याला विचारले नाही तर कोणाचा नाच करणार आहे ना. नाच कोणाचा करणार वाद कोणाचा करणार. कारण सांगतो 14 सप्टेंबरला हो ना 14 सप्टेंबरला अर्धी मुंबई खाली करण्याची ताकद जर कोणाचं असेल तर फक्त आणि फक्त माझ्या म्हणून सांगतोय नाच करायचा नाही. नाच करायचा तर फक्त माझ्या कोकण करायचा. म्हणून गण गातोय शाहीर लक्ष द्यायचंय. प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचंय. काय म्हणतोय बघा. निरंतर ज्योत लावली गणा तुझ्या
विश्वाचा धीपती तू सदैव नाम तुझे याऊ म्हणून काय म्हणतोय दिनगतींचा हे गुण तो बजाना दिनगतींना चूमे काय दिल झूमे जमाना पेपर सोपा करून दिलाय त्याला चालू आठवत नाही पेपर सोपा करून दिलाय माऊली काय म्हणताय बघा शब्दांच्याकडे लक्ष द्यायचं नभाच्या संग उधळीला रंग या नभाच्या संग उधळीला रंग हरवली गेल्या दिशा लवकरीला देवा गणेशा तू लवकरीला देवा गणेशा
गणेशा तव बिंदू गवता तुरा बिंदू गवता तव बिंदू गवता तुरा बिंदू गवता वारवणी गेला दिशा वारवणी गेला दिशा लवकर येना देवा गणेशा लवकर येना देवा गणेशा या ठिकाणी बघा श्रवण झालं गण झाले आपल्या समोर गवळण सादर करतोय म्हणायचं काय बघा हा ना आज जवळजवळ 2 वर्षांनी आमची भेट येतोय गेल्या वर्षी मला विसरले या राजाला विसरले गेल्या वर्षी 2 वर्षांत भेट होतोय म्हणून सांगतोय जाहीर ऐसा नहीं चलेगा आपको तो लांबुरी हुआ बोलते है ना आपको तो लांबुरी हुआ बोलते तो मेरे को बीच में क्यों छोड़ते ऐसा नहीं चलेगा जाहीर म्हणून 2 वर्षात भेटते की राधा काय म्हणते अरे अंजना मग या प्रेम या कानावरती केलं म्हणून काय म्हणतो बघा स्वप्नांच्या हिंगोळ्यावर मी झुलविते मोहना तोर धरून बसले मी आज एकटी झुला आठवण येते काना तुझी क्षणोक्षणाला आणि नको कधी विसरू न जाऊ तुझ्या या विषय कसा आहे बघा हो साई बा हो साई बा हो साई बा ओ साईबा मिले तुमसे हम बताएंगे ये कितना प्यार है हमें शाहीर गवळण गातोय आज हे आश्रमात प्रेम तुझ्यावरती केलंय अरे तुझ्या नावासमोर पण या राधेचं नाव लावतात आहे ना म्हणून विषय कसा गातो बघा हे मोहना तुझ्या विना राहू कशी तू सांगना सांगायचंय जीव हा झुलतो तव मिलना जीव हा झुलतो तव मिलना कशी आव
कशी आवरू या मना जीव हा सुजतो मिलना कशी आवरू या मना तुझ्या बाईच्या प्रेमाची ही भाषा उलगडली प्रियकरा तुझ्याच मुळे मला कळली होते आतुर मन माझे हे तुझ्या भेटीला थोडं लागली मजला असे वाटते का तुझला मधुसूदना कशी आवरू या मना मधुसूदना कशी आवरू या मना सरे वचन तुझे हसवून पूर्वीन आता जागच्या व्यसनाला कधी आली तुला आधी होती इंद्राची आता मिळाल्या गवळ्याची तरी प्रीत नाही बळली तरी तुझ्या मिलनाची या नारायणा कशी आवरू या मना या नारायणा कशी आवरू या मना कशी आवरू या मना कशी आवरू या मना हॅलो हॅलो बघा या ठिकाणी श्रवण झालंय गण झाले गवळण झाले आणि या शक्तितुराचा महत्वाचा विषय असतो तो म्हणजे प्रश्न शाहीरांना मी माझा विषय दिलेला आहे तुमच्या माहितीसाठी याचं पुन्हा एकदा वाचन करतो पहिले तुम्हाला सारांश सांगतो एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला स्वर्णरथात बसून आपल्या राजधानीकडे जात असताना बिकडे एका अरण्यात एका हॅलो एका राक्षसाने स्वतःला उलटे टांगून घेतले होते पण तो राक्षस सूर्यदेवाचं स्मरण करत होता त्याच्या या आराधनेला 1000 वर्ष होऊन गेली म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने ही जीवावर प्राण होण्यामुळे त्याचा मृत्यू होईल असे शस्त्र त्या राक्षसाकडे येत होतं हे शस्त्र त्या राक्षसाला मिळाले तर पृथ्वीवर हाहाकार होईल हे जाणून त्या पुरोहिताने ते शस्त्र वरचेवर हस्तगत करून त्याच शस्त्राने त्याच राक्षसावर प्रहार केला व त्या राक्षसाचा शरीराचा सुराडा केला तर शाहीर त्या राजाचं नाव काय पुरोहित कोण होता त्याचं
त्यांचं वय किती व त्या राक्षसाचं नाव सांगून त्यांच्या मुलांची नाव सांगायचे हा साधा प्रश्न आहे. तुम्ही नामवंत शाहीर आहात आहे ना, अनुभवी शाहीर आहात. अनेकांचे यावर्षी तुम्ही प्रश्न फोडलेले आहेत. आशा करतो आमच्याही प्रश्नात तुम्ही हात घाला, कारण तुमचे वाचता प्रभाकरची माऊली धनवडे माऊली यांना देखील मी शाहिरी माणसा मुद्रा करतो. तुमच्यावर त्यांचा तुमच्यावर हात आहे, म्हणून तुम्ही हे प्रश्न फोडताय. असाच माझ्याही तुम्ही प्रश्नाला हात घाला असं या ठिकाणी बघा. या शास्त्राचा वाद आहे बरोबर ना. हा विषयाला विषय असतो, भागाला भाग असतो. मी पार्वती हे शंकर ही बाई श्रेष्ठ करणार, त्यांनी आधी शंकर श्रेष्ठ करायचा असतो आणि हाच खरा भेद आहे. नाही तर म्हणतील मागीच बोललोय नाच करते काय भेंडी गवार आहे ना भाजीवाला हो भाजीवाला बाजारात मला आणलंय मी रताळ कालचं एका रताळ आणलंय घेऊन जा. भेंडी गवार हाव ताव ते करत बसायचं नाही बुवा. भागाला भाव तुम्ही म्हणताय ना, भागाला भाव घेऊन दाखवायचा. म्हणून शाहीर कारण सांगतो. तुम्ही म्हणता मोठमोठा कार केल्या गंमत मध्ये, भेंडी लांबोरे खडा आहे हिंमत मध्ये. पण मी काय म्हणतो तुम्ही केले असाल मोठमोठा कार गंमत मध्ये, तुम्ही केले असाल मोठमोठा कार गंमत मध्ये. पण आज या कार्यक्रमात फक्त आणि फक्त सुयोगाची क्वालिटी आणि फक्त क्वालिटी नाच करायचं नाही आपला. पण आम्हाला पण थोडं जमतो, पण असा पहिलाच कार्यक्रम आहे ना, जरा समजून घ्या आहे ना. म्हणून शाहीर आयोजकांनी थोडा वेळ कमी दिलेला आहे. शेवटचा विषय घेतो काय म्हणायचं बघा. अरे रे मेरी जान है राधा तुझे कुर्बान है राधा. शाहीर असं काहीतरी द्या आहे ना, फक्त नाच करती नको. अरे मेरी जान है राधा तुझे कुर्बान है राधा रह ना सकूंगा तुमसे दूर में. विषय कसा आलाय बघा. या ठिकाणी माझी सासरी माऊली आहे, गुरुकर माऊली आहे, माझी गुरुवारी आहे. आज फक्त वादाला वाद होऊन जाऊ द्या, दुसऱ्या बारी माझी वारी असं लक्ष ठेवायचं आहे. म्हणतो काय बघा. हुआ विकास लांबोरे काय म्हणतो बुवा, तोडू नका कले सितारे. अहो सवाल हा माझा ध्यानी धरा. शब्दांचे जादूगार आहे ना, कसं वाटतं गारगार बघा कसं झोडवतो. अहो ग्रंथ पुराणांचा खोला पेठारा माझ्या विषयाची फोड तुम्ही करा शाहिरा. अहो जादूगार म्हणून थोडी जादू ही करा. त्यांना सांगा खिशातून. अहो जादूगार म्हणून थोडी जादू ही करा, नाहीतर कलगीच्या भोराज झुकन तुरा. अहो हुआ विकास लांबोरे येऊ नका कसे तारे सवाल माझा ध्यानी धरा. अहो हुआ विकास लांबोरे येऊ नका कसे तारे सवाल माझा ध्यानी धरा. विषयाची पूर्ण करा शाहिरा. जादूगार म्हणून जादू ही करा, जादूगार म्हणून जादू ही करा, नाहीतर कलगीच्या भोरात झुकन तुरा. अहो हुआ विकास लांबोरे तोडू नका कसे तारे सवाल माझा ध्यानी धरा. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा कुणबी समाजयुक्त संघ मुंबई विभागीय शाखा विरार संलग्न कुणबी विरार कुणबी महिला मंडळ आयोजित समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांच्या मदतीसाठी निधी
आणि त्यासाठी एक सामना ठेवलेला युवा शायरीचा महामुकाबला आहे. कलगीमध्ये असणार आहे. मी मागचं म्हटल्याप्रमाणे आमचे गुरुबंधू रोहित सुधाकर तुपट आणि त्यांच्या सोबतीला असणार आहे त्याचे तुरेवाले शाहीर नितीन जाधव व रुपेश हातनकर. हा कार्यक्रम 23 ऑगस्ट सायंकाळी 6:30 वाजता दीपप्रकाश मंगल कार्यालय नाना नानी पार्क विराटपूर या ठिकाणी सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे मला तुम्ही या पहिल्या वर्षी वारीसाठी सहकार्य केलं, त्याचप्रमाणे शांतीचा आश्रय दिला, त्याचप्रमाणे मी तुम्हाला सुद्धा या पहिल्या वर्षी शुभेच्छा देतो आणि माझी ही प्रथम वारी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.